पवारांचं अर्धवर्तुळ संपलं. आता कमबॅक अदानींच्या हातात आहे. मैदान सोडले तिथेच संपले. गेली 6 दशकं राज्यासह देशात आपल्या राजकारणाचं गारूड घातलेल्या पवारांच्या पक्षानं नुकत्याच झालेल्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये सपाटून मार खाल्लाय. मुंबईसह पुणे, पिंपरी चिंचवड, अहिल्यानगर मोठ्या महानगरपालिकांमध्ये पवारांची एकही सभा झाली नाही. पिंपरी चिंचवडमध्ये शरद पवारांच्या पक्षानं अजित पवारांशी युती केली असली तरी त्या ठिकाणीही भाजपनं दोन्ही राष्ट्रवादींना धोबीपछाड देत सत्ता मिळवली. त्यामुळे एकूणच शरद पवारांच्या राजकारणाची आता महाराष्ट्रात मापं काढली जातात. पवारांची चाणक्य नीती आता संपली आहे का? महाराष्ट्राच्या राजकारणातील पितामह आता आपल्या कारकिर्दीच्या अस्ताला जातोय का? या सर्वांचं विश्लेषण करणारा आजचा हा व्हिडिओ. पवार तोपर्यंत मैदान सोडत नव्हते जोपर्यंत हातात काहीतरी घावतंय हा त्यांना अंदाज होता. 2019 साली या पठ्ठ्यानं एक पावसामध्ये सभा घेतली आणि अख्खं वातावरण फिरवलं होतं, कारण पवारांनी मैदान सोडलं नव्हतं. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा आकार निर्मितीच अशी आहे की पवारांच्या पक्षाला नेता आहे, शाखा नाहीये, संघटना नाहीये, तसे पदाधिकारी नाहीयेत. शरद पवारांचं वय झालंय, त्यामुळे ते महाराष्ट्र पिंजून काढू शकले नसते. तरीही त्यांची गद्दी घेऊन पाहणाऱ्या सुप्रिया सुळे तर महाराष्ट्रभर फिरू शकत होते, रोहित पवार तर फिरू शकत होते, जयंत पाटील तर फिरू शकत होते. पण अजित पवारांना टाळी दिली आणि आपण संपलोच आहोत, आता त्यांना जे करायचंय ते करू द्यात, या शब्दावरती किंवा या तत्वावरती शरद पवारांनी त्यांचं अर्धवर्तुळ हे अर्धच ठेवलं का हा प्रश्न तयार होतोय. शरद पवारांच्या राष्ट्रवादीने आतापर्यंतचे राजकारणात कोणीही केले नसतील एवढे प्रयोग केलेले आहेत, विशेष करून पवारांनी. पण ते प्रयोग आणि ते नेते दोन्हीही जवळपास संपले. आता हा काळ कलयुगाचा आहे आणि यामध्ये भाजपा खेळते तेच छक्के पंजे रास्त. पण मग पवार संपलेत का? पवारांचा कमबॅक शक्यच नाहीये का? तर एक माणूस आहे की जो पवारांचा कमबॅक सत्तेसोबत करू शकतो, ज्यांचं नाव आहे अदानी. सुप्रिया सुळे, शरद पवार, रोहित पवार सर्वांच्या जवळचे असणारे अदानी तिथे भाजपच्याही जवळचे. आणि हाच एकमेव माणूस असा आहे की जो पवारांचा कमबॅक घडवून आणू शकतो. त्यापेक्षा हे समजून घेऊयात की पवारांचं अर्धवर्तुळ आता अर्धच राहील हे सांगणारे कुठली कारण समोर येत आहेत. मुद्द्याला हात घालायचा. नुकत्याच झालेल्या महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुका आणि स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांचे निकाल जर बघितले तर शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी पक्षाची मोठी पिछेहाट झाल्याचं दिसून येतंय. राज्यातील एकूण 2869 जागांपैकी शरद पवार यांच्या पक्षाला केवळ 40 जागा मिळाल्यात. त्यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रातही पक्षाला मोठं यश मिळालं नाही. शरद पवार आणि अजित पवार यांच्या गटांनी एकत्र येऊन निवडणूक लढवूनही पुणे महानगरपालिकेत शरद पवार गटाला केवळ 2 जागा मिळाल्या तर भाजपला 123 जागांसह बहुमत मिळालं. पिंपरी चिंचवडमध्येही ही स्थिती राहिली. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुका झाल्या. 288 पैकी केवळ 7 नगर परिषदांमध्ये शरद पवार गटाला विजय मिळवता आला, तर सत्ताधारी महायुतीने 207 जागा जिंकल्या. या सर्व निवडणुकांमध्ये पवारांचा कुठेही लढण्याचा ॲटिट्यूड दिसला नाही. केवळ जागा लढवून उमेदवारांना स्वतःच पक्ष चिन्हावरती उभं करणं एवढंच पक्षाकडून झालेलं दिसलं. दुसरं काही योगदान पवारांनी या निवडणुकांमध्ये दिलंच नाही. आणि मग सगळा खेळ जो आहे तो EVM यावरती कसा सेट करतायत. शरद पवारांचा कोणताही मोठा राज्यभर दिसला नाही, सभा दिसल्या नाही, तसं चित्र दिसलं नाही. खुद्द शरद पवारांनी देखील राज्यात एकही सभा घेतली नाही. यामुळे अजित पवारांच्या जाण्यानं आधीच खिळखिळा झालेला पक्ष आतून पूर्णपणे पोखरला गेला. शरद पवारांकडून या वयात सभा घेण्याची अपेक्षा नसली तरी त्यांच्या पक्षातील दुसऱ्या टप्प्यातील नेते देखील सभा घेताना दिसले नाही. सुप्रिया सुळेंच्या 1-2 ठिकाणच्या सभा वगळल्या तर त्यात राज्यात कुठेही त्या दिसल्या नाही. एकंदर विधानसभा, नगरपंचायती, नगर परिषदा आणि आत्ताच्या महानगरपालिका निवडणुका बघता या निकालांमुळे शरद पवार यांच्या राजकीय कारकिर्दीवरती चर्चा सुरू झाली. 85 वर्षाचे शरद पवार यंदाच्या निवडणुकीत 60 वर्षांनंतर प्रथमच एकाही प्रचार सभेला संबोधित करू शकले नाहीत आणि याचाच परिणाम पक्षाच्या कामगिरीवर झाल्याचं म्हटलं जातंय. पराभवानंतर पवार आणि अजित पवार यांचे गट पुन्हा एकत्र येण्याबाबत राजकीय हालचालींना वेग आला. काही ठिकाणी त्यांनी एकत्र निवडणूक लढवली असली तरी अजून दोन्ही पक्ष पूर्णपणे एकत्र झालेले नाहीत.
दुसरीकडे महानगरपालिका निवडणुकींच्या निमित्तानं शहरी भागात शरद पवारांची पिछाड झाली असली तरी ग्रामीण भागाचं चित्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही। आगामी जिल्हा परिषदांच्या निवडणुकीचं मोठं आव्हान शरद पवारांना पेलावं लागणार आहे। सध्या 12 जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झालाय। ग्रामीण भागात आपलं नाणं वाजवून दाखवण्याची हीच शेवटची संधी पवारांच्या पक्षाकडे आहे। आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये जिथे सहकारी संस्थांचे जाळे आहे अशा ठिकाणी शरद पवारांचा पक्ष आपले स्थान टिकवून धरण्याचा प्रयत्न करेल। या दरम्यान सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांच्यावर पक्षाची जबाबदारी अधिक वाढणार आहे। अजित पवार यांच्या सोबत असलेल्या आमदारांच्या तुलनेत शरद पवार यांच्याकडे सध्या कार्यकर्त्यांची आणि स्थानिक नेत्यांची वानवा जाणवत आहे। निवडणुका तोंडावर असताना पक्ष बांधणीचेही मोठे आव्हान शरद पवारांसमोर आहे। पक्ष बांधावा की निवडणुकीची रणनीती ठरवावी असा दुहेरी पेच त्यांच्या समोर असणार आहे। शरद पवार यांचा राज्यसभेचा कार्यकाळ 2 एप्रिल 2026 रोजी संपत आहे। ते पुन्हा निवडणूक लढणार की सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेणार यावर पक्षाची पुढील दिशा अवलंबून असेल। पवार यांच्या पक्षाची ताकद सध्या शहरी महाराष्ट्रात लक्षणीयरित्या घटलेली आहे। पक्ष आता केवळ काही तालुक्यांपुरता मर्यादित राहिला। 2029च्या विधानसभा निवडणुकींपूर्वी पक्षाला स्वतःचे अस्तित्व टिकवण्याचे मोठे आव्हान पेलावं लागणार आहे। शरद पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीत सध्या किती संख्याबळ उरलंय त्यावर सुद्धा एक नजर टाकूयात। 1. लोकसभेत पक्षानं मोठं यश मिळवलं होतं। 10 जागांपैकी तब्बल पक्षानं सध्या 8 खासदार लोकसभेत पाठवले होते। राज्यसभेतही पक्षाचे महाराष्ट्रातून 2 खासदार आहेत। यामध्ये स्वतः शरद पवार यांचा समावेश असून त्यांचा कार्यकाळ 2 एप्रिल 2026 रोजी संपतोय। दुसरा मुद्दा, विधानसभा निवडणुकीत शरद पवारांना लोकसभेतील यशाचा टेम्पो राखता आला नाही। महाविकास आघाडीसाठी पोषक वातावरण असताना त्याचा लाभ पक्षात घेता आला नाही। शरद पवार गटाचे सध्या अवघे 10 आमदार आहेत। विधान परिषदेत 3 सदस्य आहेत। तिसरा मुद्दा, नुकत्याच झालेल्या 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीत शरद पवारांच्या पक्षाची मोठी पिछेहाट झाली आहे। 29 महानगरपालिकांच्या एकूण 2869 जागांपैकी पक्षाला सुमारे 40 जागा मिळाल्या। आता लक्ष टाकूयात प्रमुख शहरातील कामगिरीवरती। पुणे, पवारांना मिळालेत 3 नगरसेवक। पिंपरी चिंचवड, भोपळा, ठाणे आणि भिवंडी, निजामपूर या दोन्ही शहरात पक्षाला सर्वाधिक यश मिळाले। या ठिकाणी त्यांचे प्रत्येकी 12 नगरसेवक आहेत। मुंबईत शरद पवारांना केवळ एका नगरसेवकावरती समाधान मानावं लागलंय। सांगली, मिरज, कुपवाड या ठिकाणी 3 नगरसेवक, अकोल्यामध्ये 3 नगरसेवक, नाशिकमध्ये 4 नगरसेवक, अहिल्यानगरमध्ये भोपळा। निलेश लंके इथे सपशेल फेल ठरले। थोडक्यात स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांनंतर शरद पवार यांच्या पक्षाची शहरी भागातील ताकद लक्षणीयरित्या कमी झाली असून पक्षाचे अस्तित्व टिकवण्याचे मोठे आव्हान शरद पवारांसह त्यांच्या नेत्यांसमोर असणार आहे। वाढतं वय बघता शरद पवार आपला पक्ष अजित पवारांच्या राष्ट्रवादीत विलीन करणार का असाही प्रश्न गेल्या काही दिवसांपासून सातत्याने विचारला जातोय। कधी सुप्रिया सुळेंना केंद्रात मंत्रिपद मिळण्याच्या चर्चा ऐकायलाच मिळतात, तर कधी गौतम अदानींसारखे अजित पवार व शरद पवारांचे म्युच्युअल फ्रेंड त्यांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करतात। हे सर्व वातावरण बघता दोन्ही राष्ट्रवादीमध्ये लवकरच समेट घडून आणली जाईल अशी शक्यता आहे। परंतु खरा प्रश्न हा आहे की गेली 60 वर्ष शरद पवारांनी शाहू, फुले, आंबेडकरांचा जो पुरोगामित्वाचा झेंडा हाती घेतलाय तो भाजप सोबत युतीत सहभागी होऊन राजकीय जीवनाच्या शेवटच्या वाटचालीत तर जाणार नाही ना, किंवा त्या वाटचाली खाली तर ठेवला जाणार नाही ना, असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित राहिलेले आहेत। पवारांचा पुन्हा कमबॅक अदानी करू शकतात। पवारांना सगळी सूत्र आता अजित पवारांकडे देणं भाग आहे, कारण अजित पवारच ऍक्टिव्हरित्या राजकारणामध्ये आहे। ना सुप्रिया सुळे ना रोहित पवार आता लढले तर अजित पवार लढू शकतात, नाहीतर राष्ट्रवादी काँग्रेसचं अर्धवर्तुळ हे कायमच पवारांच्या हयातीतच अर्धवर्तुळच बनून राहील अशा चर्चा ऐकायला मिळतात। या सगळ्या घडामोडींकडे तुम्ही कसं पाहता कमेंट सेक्शन मध्ये जरूर व्यक्त व्हा। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राइब करा। जय महाराष्ट्र।